नमस्कार भावा बहिणीनं. तर चला आज आपण करू शेपूची भाजी गावाकडच्या पद्धतीनं. त्यासाठी बघा इथं हिरव्या मिरच्या 8 ते 10 घेतल्यात, लसणाच्या पाकळ्या 6 ते 7 घेतल्यात, त्याला मी वाटून ठेवलंय. आता बघा इथं मुगाची डाळ नुसती धुवून पाण्यात टाकून दिली मी, जास्त वेळ भिजू घालायची नाही. कढाईमध्ये तेल घातलं 1 पळी. तेल चांगलं तापलं की ह्याच्यात आपण लसूण मिरची घालून घेऊ, चांगलं परतायचं ह्याला. लसूण मिरची आपली चांगली झाली परतून आता ह्याच्यात शेपूची भाजी घालून घ्यायची. शेपूची भाजी मी निवडली चांगली, धुवून चाळणीत ठेवली होती, सगळं पाणी नितळलं ह्याचं. आता ह्याच्यात आपण शेपूची भाजी घालून घ्यायची, चांगलं एकदा ह्याला बी आपण परतून घेऊ मिरची लसणाबरोबर. व्हिडिओ आवडत असला तर तुमच्या मित्रमंडळीत पाठवत जावा, व्हिडिओला लाईक करत जावा, गावठी रेशमाला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा आता आपण ह्याच्यात घालून घेतली ही मुगाची डाळ. मुगाची डाळ घालून बी चांगला आपण ह्याला थोडंसं परतून घेऊ. आता चवीपुरतं मीठ घालू, छोटा पाव चमचा मीठ टाकते. सुक्या भाजीला जास्त मीठ लागत नाही बरं का, तर चवीपुरतं तुमच्या मीठ टाकून घ्या तुम्ही. थोडंसं मीठ घालून घेतलंय मी ह्याच्यात. आता मीठ टाकून बी चांगलं आपण ह्याला मिक्स केलंय. आता ह्याच्यावर आपण झाकू. झाकण आपण झाकून ह्याला नुसतं 2-3 मिनिटं ठेवायचं. वाफेमध्ये लवकरच भाजी आपली शिजती. मस्त आपली भाजी झाली बघा. आता गॅस मध्यम ठेवा. इथं मी थोडासा फास्ट ठेवला होता गॅस, खिडकीतून वारं येत होतं म्हणून. आता ह्याच्यात आपण शेंगदाण्याचं कूट थोडंसं टाकून घेऊ, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून ह्याला चांगलं आपण मिक्स करायचं. गॅस बारीक केला आता मी, आणि ह्याला अनेक 2 मिनिटं झाकून ठेवते. आता 2 मिनिटानंतर आपण ह्याच्यावरचं झाकण काढलं बघा. आता एकदा चांगलं ह्याला हलवून घेऊ, आणि झाली बघा तयार आपली. झटपट होती, चवीला 1 नंबर लागते. करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरत जाऊ नका. गावठी रेशमाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.